रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक लेखक रॉबर्ट कियोसाकी आणि त्याचे दोन वडील, त्याचे खरे वडील म्हणजे गरीब वडील आणि त्याच्या जिवलग मित्राचे वडील म्हणजे श्रीमंत वडील यांच्यावर आधारित आहे. या दोघांनी त्याच्या पैशाबाबतच्या आणि गुंतवणुकीबाबतच्या विचारसरणीवर मोठा प्रभाव टाकला. हे पुस्तक या गैरसमजुतीचा भंग करते की श्रीमंत होण्यासाठी जास्त उत्पन्न मिळवणं आवश्यक आहे. यामध्ये वैयक्तिक अर्थकारण प्रभावीपणे कसं हाताळावं, तसेच पैशासाठी काम करण्याऐवजी पैशाला आपल्यासाठी कसं काम करायला लावावं हे शिकवले आहे. रॉबर्ट कियोसाकी हे उद्योजक, गुंतवणूकदार आणि रिच डॅड पुअर डॅड या सर्वाधिक विक्री झालेल्या वैयक्तिक अर्थकारणावर आधारित पुस्तकाचे लेखक आहेत. ते जगभरातील लाखो लोकांना आर्थिक साक्षरतेबद्दल आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या पद्धतींबद्दल शिकवतात. त्यांचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात बदल घडवण्याची, आपल्या आर्थिक भविष्यात नियंत्रण मिळवण्याची आणि हवे तसं श्रीमंत जीवन जगण्याची ताकद आहे. रिच डॅड पुअर डॅड लेखकाच्या मते पारंपरिक शालेय शिक्षणात आर्थिक विषयांवरील योग्य शिक्षणाचा अभाव आहे. सामान्यतः शाळा व्यावसायिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतात, आर्थिक कौशल्यांवर नाही. त्यामुळे हुशार विद्यार्थी जे त्यांच्या क्षेत्रात चांगले व्यावसायिक बनतात ते स्वतःच्या पैशांचं नियोजन करताना संघर्ष करतात. लेखकाचे रिच डॅड म्हणजे त्याचे मित्र माईकचे वडील. त्याने आयुष्यभर कियोसाकीला पैशांबद्दल आणि अर्थकारणाबद्दल महत्त्वाचे धडे दिले. कियोसाकीने पाहिले की त्याचे खरे वडील आणि माईकचे वडील दोघेही कष्टाळू होते, पण पैशाच्या बाबतीत त्याचे वडील कधीही बुद्धीचा उपयोग करत नसत, म्हणून त्यांना गरीब वडील असं संबोधले आहे. दोन वडिलांचे विचारातील फरक. गरीब वडील म्हणत की अभ्यास चांगला केला तर चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल, तर रिच वडील म्हणत की अभ्यास चांगला केलात तर योग्य कंपनी विकत घेता येईल. गरीब वडील घर हेच मोठे गुंतवणूक आणि संपत्ती मानेत, तर रिच वडील घराला लायबिलिटी मानेत. गरीब वडील आधी बिलं भरायचे, तर रिच वडील बिलं शेवटच्या तारखेला भरण्याचा सल्ला द्यायचे. गरीब वडील लेखकाला उत्तम रेझ्युमे लिहायला शिकवत होते, जेणेकरून चांगल्या नोकरीच्या मुलाखती मिळतील, तर रिच वडील त्याला उत्तम आर्थिक योजना लिहायला शिकवत होते, जेणेकरून तो स्वतः नोकऱ्या निर्माण करू शकेल. एक वेळ अशी आली की रिच डॅड मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे कंगाल झाले, पण तरीही त्यांनी स्वतःला श्रीमंतच मानले. त्यांनी सांगितले की गरीब असणे आणि कंगाल होणे यात फरक आहे. कंगाल होणे तात्पुरते असते, पण गरीब असणे कायमचे असते. लेखक आपल्या रिच डॅडकडून प्रेरित होऊन पैशाचे खरे स्वरूप समजू लागला आणि पैसा आपल्यासाठी कसा काम करू शकतो हे शिकला. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. श्रीमंत वडिलांची शिकवण्याची पद्धत अगदी वेगळी होती. ते म्हणायचे की जर कोणी माझ्यासाठी काम करत असेल तर त्याला शिकवण्याची व शिक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यांचं मत होतं की एखादा व्यक्ती काम करताना शिकतो तेव्हा तो खूप जलद शिकतो. प्रत्यक्ष अनुभवच खरा गुरु आहे. फक्त बसून व्याख्याने ऐकणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे आणि हेच शाळांमध्ये घडतं. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात. श्रीमंत मात्र पैशाला आपल्यासाठी काम करायला लावतात. काम करण्यामागची खरी कारणे. श्रीमंत वडील सांगायचे की श्रीमंत लोक खरोखरच पैसा निर्माण करतात, ते पैशासाठी काम करत नाहीत. त्यांचा विश्वास होता की नोकरी करण्यामागचं खरं कारण हे शिकणं असायला हवं, पगारासाठी नाही. लेखकाने फक्त 9व्या वर्षी व्यवसाय सुरू केला. त्याने एक वाचनालय चालवलं आणि शेजारच्या मुलांना कॉमिक पुस्तके भाड्याने दिली. लेखक म्हणतो, सर्वात छान भाग म्हणजे आम्ही नसतानाही आमचा व्यवसाय आम्हाला पैसे कमवून देत होता. आमचे पैसे आमच्यासाठी काम करत होते. रॅट रेस म्हणजे रोज सकाळी उठून नोकरीला जाणं, बिलं भरणं आणि जगणं हा एक दुष्ट चक्र आहे असं श्रीमंत वडील म्हणायचे. नोकरीत प्रमोशन झालं तरी फक्त खर्च वाढतो, पण खरी संपत्ती वाढत नाही. त्यामुळे जीवनात काही बदल होत नाही. यालाच ते रॅट रेस म्हणायचे. जसं लोक मोठे होतात तसं त्यांच्या खर्चात वाढ होते आणि त्यांची महागड्या गोष्टींची हावही वाढते. समाजात टिकण्यासाठी व आपला दर्जा दाखवण्यासाठी ते सतत धडपडत राहतात. भीती त्यांना ढकलते आणि इच्छा त्यांना ओढून नेत राहते. हाच सापळा आहे. गरीब व मध्यमवर्ग का अडकतात? लेखक सांगतो की गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी, भीतीसाठी आणि लोभासाठी काम करतात. कारण त्यांना जोखीम घ्यायला शिकवलं जात नाही, तर सुरक्षित नोकरी करून आरामाच्या क्षेत्रात राहायला शिकवलं जातं. संधी आयुष्यात वारंवार येतात. श्रीमंत लोक त्या ओळखतात आणि पकडतात. पण गरीब लोक संधींकडे दुर्लक्ष करतात, कारण ते पैसे आणि सुरक्षिततेच्या मागे खूपच धावाधाव करत असतात.
हे धडे रॉबर्ट आणि माईकला नवीन मार्ग शोधायला आणि पैसे कमवायला प्रेरित करत होते. आर्थिक साक्षरता का शिकावी? लेखक उघड करतो की श्रीमंत लोक खरोखरच वेळोवेळी अधिक श्रीमंत होत जातात. बहुतेक लोक जास्तीत जास्त पैसे कमवण्यावर लक्ष देतात, पण खरा संपत्तीचा खजिना म्हणजे शिक्षण हे विसरतात. तो सांगतो की आर्थिक साक्षरता नसेल तर माणूस श्रीमंत असूनही कंगाल होऊ शकतो. उदाहरण म्हणून त्याने काही नामांकित खेळाडू आणि सेलिब्रिटींचा उल्लेख केला आहे ज्यांनी चुकीचे आर्थिक निर्णय घेतले आणि नंतर अडचणीत सापडले. श्रीमंत होण्याचा मंत्र. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर संपत्ती म्हणजे असेट आणि दायित्व म्हणजे लायबिलिटी यातला फरक समजून घ्या. नेहमी संपत्ती खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करा. श्रीमंत लोक संपत्ती विकत घेतात तर गरीब आणि मध्यमवर्गीय लोक दायित्व विकत घेतात, जी त्यांना वाटते की ती संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जी आपल्यासाठी पैसा निर्माण करते आणि आपल्याला श्रीमंत बनवते. दायित्व मात्र आपल्या खिशातून पैसा काढून नेते. शाळेतील कमतरता. विद्यार्थी शाळा संपवतात पण आर्थिक साक्षरता न शिकता. म्हणूनच ते व्यावसायिक यशाच्या मागे लागतात पण आर्थिक स्थैर्याच्या मागे नाहीत. त्यांना हे समजत नाही की कमवलेले पैसे उधळणे हा जीवनाचा मार्ग नाही आणि हे सर्व आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे घडतं. श्रीमंत अधिक श्रीमंत का होत जातात? श्रीमंत लोकांची ॲसेट्स इतका पैसा उत्पन्न करतात की त्यांचे सर्व खर्च सहज भागतात. उरलेला पैसा ते पुन्हा नवीन संपत्ती खरेदी करण्यात गुंतवतात. अशा प्रकारे त्यांची संपत्ती वाढत राहते आणि त्यांचं उत्पन्नसुद्धा वाढत राहते. पण गरीब आणि मध्यमवर्गीय मात्र गरीबच राहतात, कारण ते याच्या उलट करतात, म्हणजे लायबिलिटीज वाढवत राहतात. खरं तर श्रीमंत होण्यासाठी महत्त्वाचं हे नाही की तुम्ही किती कमवता, तर ते आहे की तुम्ही किती जपून ठेवता आणि वाचवता. इथेला खरा शत्रू म्हणजे आर्थिक शिक्षणाचा अभाव. मध्यमवर्गीय लोक सुरक्षित खेळ खेळतात कारण त्यांना लहानपणी आर्थिक साक्षरता शिकवली गेली नाही. आज त्यांच्या डोक्यावर प्रचंड लायबिलिटीज आहेत आणि त्यांचा एकमेव उत्पन्नाचा स्रोत म्हणजे मासिक पगार. त्यांचे जीवन पूर्णपणे त्यांच्या नियोजकत्यावर अवलंबून आहे. सोपी निरीक्षणे. श्रीमंत लोक संपत्ती म्हणजे ॲसेट्स खरेदी करतात. गरीब लोक फक्त खर्च करतात. मध्यमवर्गीय लोक लायबिलिटीज खरेदी करतात, पण त्यांना वाटते की ती संपत्ती आहे. माइंड युअर ओन बिझनेस. लेखक छान सांगतो की बरेच लोक आपल्या व्यवसायाला आणि आपल्या नोकरीला एकच समजतात. ते आयुष्यभर दुसऱ्यांच्या व्यवसायात काम करतात आणि इतरांना श्रीमंत बनवतात. जर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळा, स्वतःचा मालक व्हा आणि स्वतःचा व्यवसाय उभा करा. गरीब व मध्यमवर्गीय लोकांबद्दल. हे लोक स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त काम करतात. आधी ते कंपनीच्या मालकासाठी काम करतात, मग सरकारसाठी कर भरतात आणि शेवटी बँकेसाठी काम करतात, जी त्यांच्या घरावर ताबा ठेवते, म्हणजेच मॉर्टगेज. जेव्हा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरुवात केली तेव्हा अनेक कामगारांना कळलं की ज्याला त्याने आपली संपत्ती म्हटलं होतं, आपलं घर, ते खरं तर त्यांचं सगळ्यात मोठं लायबिलिटी ठरलं. आर्थिक संकटाच्या काळात ही संपत्ती काहीच मदत करू शकली नाही. श्रीमंत लोकांबद्दल. इतर लोक उत्पन्न पत्रकावर लक्ष केंद्रित करतात, पण श्रीमंत लोक फक्त आपल्या संपत्तीच्या स्तंभावर म्हणजे ॲसेट कॉलमवर लक्ष ठेवतात. श्रीमंत लोक आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळण्याची सवय लावतात. लेखक म्हणतो की तुमची नोकरी ठेवा, पण त्याच वेळी स्थावर मालमत्ता म्हणजे रिअल एस्टेट आणि शेअर्ससारखी संपत्ती खरेदी करा. लायबिलिटीज किंवा वैयक्तिक खर्च कधीच खरेदी करू नका. जसजशी संपत्ती वाढते तसतसं उत्पन्न वाढतं आणि मग चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण होते. श्रीमंत लोक चैनीच्या वस्तू शेवटी खरेदी करतात. कर्जावर लायबिलिटीज वस्तू खरेदी करणे ही सर्वात मोठी चूक आहे, कारण त्या वस्तूंचं कर्ज नंतर आर्थिक ओझं बनतं. योग्य मार्ग म्हणजे उत्पन्न निर्माण करणारी संपत्ती तयार करणे, ज्यामुळे तीच आरामाची वस्तू विकत घेईल. करांचा इतिहास. श्रीमंत वडील कला आणि इतिहासाचे जाणकार होते. त्यांनी रॉबर्ट आणि माईकला समजावलं की सुरुवातीला इंग्लंड आणि अमेरिकेत कर नव्हते. मूळ योजना अशी होती की जास्त श्रीमंत लोकांकडून कर आकारायचा, कारण ते थोडा पैसा गमावू शकत होते. पण नंतर सरकारला पैशाची इतकी गरज भासली की कर हळूहळू मध्यमवर्गीय
आणि गरीब लोकांवरही लादला गेला. श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात, म्हणजे द रिच इन्व्हेंट मनी. कियोसाकीच्या मते प्रत्येक माणूस एखाद्या गुणासोबत जन्माला येतो, पण स्वतःबद्दलच्या शंकेमुळे आणि भीतीमुळे तो गुण दडपला जातो. हुशार, धाडसी आणि साहसी लोक प्रगती करतात. ज्यांच्याकडे भरपूर पैसा असूनही ते आर्थिकदृष्ट्या संघर्ष करतात, त्याचे कारण म्हणजे ते संधीचा फायदा घेत नाहीत आणि जोखीम घ्यायला घाबरतात. बहुतेक लोक संधी आपल्यापर्यंत यावी म्हणून थांबून बसतात. कियोसाकी ठामपणे सांगतो की लोक स्वतःच नशीब निर्माण करतात. ते फक्त वाट पाहत बसत नाहीत. पैसा देखील निर्माण करावा लागतो. लेखक म्हणतो, बहुतेक लोक कधीच जिंकत नाहीत, कारण त्यांना हरायची भीती अधिक असते. शाळा मला म्हणून मूर्खपणाची वाटली. शाळेत आपण शिकलो की चुका करणे वाईट आहे आणि त्यासाठी शिक्षा मिळते. पण माणूस शिकण्यासाठी बनलेला आहे. आपण चुका करून शिकतो. आपण चालायला पडलो म्हणून शिकलो. जर आपण कधीच पडलो नसतो तर कधीच चाललो नसतो. हरायची भीतीच लोकांना श्रीमंत होऊ देत नाही. जे अपयश टाळतात ते यशही टाळतात. लेखक शिक्षणावर भर देतो आणि म्हणतो, प्रशिक्षित मन म्हणजेच श्रीमंत मन. गुंतवणूकदारांचे 2 प्रकार. स्वतःपेक्षा हुशार लोकांना कामावर घेणे खूप महत्त्वाचे आहे. बुद्धिमान गुंतवणूकदार इतरांच्या ज्ञानाचा फायदा घेतो, स्वतःचा ज्ञानसाठा वाढवतो आणि त्यामुळे ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यावर वर्चस्व मिळवतो. याच पायावर तो स्वतःला लहान वयातच सक्षम करून घेतो. काम करण्यासाठी शिका, पैशासाठी नाही. म्हणजे वर्क टू लर्न, डोंट वर्क फॉर मनी. पैशासाठी काम करू नका हा विचार अनेकांना कठीण वाटतो, कारण पैसा हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रश्न पडतो, जर पैशासाठी काम करत नाही तर मग कशासाठी? कियोसाकी म्हणतात, हे रोजची धावपळीतले काम तुम्हाला कुठे घेऊन चाललंय? म्हणजेच आपलं विजन काय आहे आणि तुम्ही त्याच्या दिशेने चालत आहात का? मॅकडॉनल्डचं उदाहरण. लेखक सांगतो, कोणीही मॅकडॉनल्डपेक्षा चांगला बर्गर बनवू शकतो, पण मॅकडॉनल्ड्स प्रचंड पैसा कमावतो कारण त्यांना व्यवसाय कसा करायचा हे माहीत आहे. बहुतेक लोकांना स्वतःच्या कामाच्या क्षेत्राबाहेरच्या व्यवसाय प्रणालींचं ज्ञानच नसतं. ते सांगतात, तर तरुणांनी नोकरी ही पगारासाठी नव्हे तर शिकण्यासाठी घ्यावी. कोणती कौशल्य मिळवायची आहेत हे आधी ठरवा आणि मग व्यवसाय, नोकरी निवडा. अन्यथा तुम्ही त्या रॅट रेसमध्ये अडकता. शिक्षण व्यवस्था लोकांना काही गोष्टींवर तज्ज्ञ बनवते, पण विस्तृत कौशल्य विकसित करत नाही. जास्त पदवी म्हणजे जास्त कमाईची क्षमता हे कधीकधी खरं असलं तरी धोका आहे. कारण ती पदवी फक्त एका क्षेत्रापुरती मर्यादित असते, त्यामुळे लोक नियोक्त्यावर अवलंबून राहतात. श्रीमंत वडिलांच्या मते एखाद्या गोष्टीचं थोडं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट सखोल शिकणं शक्य नाही. व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी नेतृत्व, वेळ व्यवस्थापन इत्यादी कौशल्य लागतात, पण कियोसाकीच्या मते सर्वात महत्त्वाची कौशल्य म्हणजे मार्केटिंग आणि विक्री, म्हणजेच सेल्स. सोप्या भाषेत आपल्या उत्पादनाबद्दल किंवा सेवांबद्दल ग्राहकांशी संवाद साधणे हेच व्यवसायाचं यश आहे. लेखन, बोलणं आणि निगोशिएशन हीच यशाची गुरुकिल्ली आहे. अडथळ्यांवर मात म्हणजे ओव्हरकमिंग ऑब्स्टॅकल्स. कियोसाकी म्हणतो, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील मोठा फरक म्हणजे भीतीशी कसे वागतात हे. श्रीमंत लोक पैसे गमावतात पण धाडस करतात. ते गुंतवणूक करतात, कधी पैसा जातो, पण बऱ्याचदा त्यांना मोठा फायदा होतो. गरीब लोक मात्र जोखीम घेत नाहीत. ते न गुंतवता पैसे गमावण्याचं टाळतात, पण त्याचवेळी काही कमावतही नाहीत. आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारी 5 अडथळे: 1. भीती, 2. संशय, 3. आळशीपणा, 4. वाईट सवयी आणि 5. अहंकार. श्रीमंत लोक अपयशातून प्रेरणा घेतात, शिकतात आणि सुधारतात, पण गरीब, मध्यमवर्गीय लोक अपयशाच्या वेदना टाळण्यासाठी सुरक्षित आणि लहान जीवन जगतात. ते मोठी घरं आणि गाड्या खरेदी करतात, पण मोठ्या गुंतवणुकीकडे लक्ष देत नाहीत. बहुतेक लोक आर्थिकदृष्ट्या संघर्ष करतात कारण ते हरायचं नाही या मानसिकतेने जगतात. श्रीमंत मात्र जिंकायचंय या मानसिकतेने खेळतात. हुशार गुंतवणूकदार जाणतो, जेव्हा बाकी सर्वजण घाबरतात तोच सर्वात योग्य वेळ असतो गुंतवणुकीसाठी. श्रीमंत वडील सांगायचे, विजेते विश्लेषण करतात, पराभूत लोक टीका करतात. टीका काही उपाय देत नाही, पण विश्लेषण डोळे उघडतं आणि संधी दाखवतं. हरल्यावर गरीब लोक हार मानतात, पण विजेते प्रेरणा घेतात. संपत्ती उभी करण्याचं गुमित. श्रीमंत होण्यासाठी एकच मंत्र: सर्वप्रथम स्वतःला पैसे द्या. कर वा बँकेचं दडपण तुम्हाला अधिक मेहनत करायला प्रवृत्त करेल.
लेखक म्हणतो, मी अतिरिक्त नोकऱ्या केल्या, नवीन कंपन्या सुरू केल्या, शेअर बाजारात व्यापार केला, फक्त इतकं पाहण्यासाठी की माझ्याकडून कोणतंही देणं उशिरा होऊ नये. त्या दडपणामुळे मी जास्त मेहनत केली, विचार करायला शिकलो आणि शेवटी पैशांबाबत अधिक स्मार्ट झालो. जर मी स्वतःला शेवटी पैसे दिले असते तर माझ्यावर दडपण नसतं आणि मी कंगाल झालो असतो. चला वळूया कन्क्लुजनकडे. 5 मोठ्या कल्पना. 1. गरीब व मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात, श्रीमंत लोक पैशाला आपल्यासाठी काम करायला लावतात. 2. तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा किती टिकवता हे महत्त्वाचं. 3. श्रीमंत लोक संपत्ती म्हणजे ॲसेट्स खरेदी करतात, गरीब लोक लायबिलिटीज विकत घेतात आणि त्यांना संपत्ती समजतात. 4. आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे पैसा मिळाल्यावर त्याचं काय करायचं, तो तुमच्याकडून दुसरे कसा घेणार नाहीत याची काळजी घेणं आणि पैसा तुमच्यासाठी कसा मेहनत करेल हे शिकणं. 5. आपल्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं मन, माइंड. श्रीमंत लोक नेहमीच श्रीमंत जन्माला येतात असं नाही. तुमचं भविष्य ठरतं ते तुम्ही तुमचा पैसा आणि वेळ कसा वापरता यावर. तुमच्या कुटुंबाचं भविष्य तुमच्या आजच्या निर्णयांवर अवलंबून आहे. तुमचं एक लाईक म्हणजे आमचं प्रोत्साहन, एक कमेंट म्हणजे तुमचा विचार आणि एक सबस्क्राईब म्हणजे ज्ञानाच्या प्रवासात तुमची साथ. सबस्क्राईब करून आपल्या प्रेरणादायक रीडर्स क्लब मराठी कुटुंबाचा भाग बना. चला तर मग पुढच्या प्रेरणादायक व्हिडिओत पुन्हा भेटूया.